ड्रायव्हर अपहरण प्रकरणामध्ये आता पूजा खेडकरच्या वडिलांचं नाव समोर येत आहे। दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे यांनी ड्रायव्हरचं अपहरण केल्याची माहिती मिळते आहे। नुकसान भरपाईच्या वादावरून हे अपहरण करण्यात आलं अशी ही माहिती सध्या समोर येते आहे। आता ड्रायव्हर अपहरण प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। पूजा खेडकरच्या वडिलांचं नाव यामध्ये समोर आलंय। तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे दोन आरोपी आहे, जे गाडी चालक आणि लँड क्रुझर मधले जे दोन व्यक्ती होते, त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे। सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांना अपहरण केलेलं होतं। तर नेमके काय आरोप आहे दिलीप खेडकर यांच्यावर बघूयात। दिलीप खेडकर यांनी ट्रक चालकाचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। नुकसान भरपाई वादातून नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण त्यांनी केलं। ट्रक चालकाला पुण्यातील घरात डांबून ठेवलं। ज्या गाडीतून अपहरण झालं ती गाडी दिलीप खेडकर यांच्या मालकीची आहे। तर पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक प्रताप समोर आलाय। ट्रक चालकाच्या सुटकेसाठी पोलीस दाखल झाल्यानंतर पूजा खेडकरच्या आईनं अरेरावी केल्याचं बघायला मिळालं। तर मनोरमा खेडकरनं पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रं सुद्धा सोडलं। या प्रकरणी मनोरमा खेडकर विरोधात चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान सहकार्य केलं नाही तर ताब्यात घेऊ अशा आशयाची नोटीस पोलिसांनी खेडकरांच्या बंगल्यावर लावली। नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक चालक खेडकर यांच्या घरी सापडला होता आणि याच प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस खेडकरांच्या घरी गेले होते। दरम्यान पोलिसांनी गेटवरून उडी घेत खेडकरांच्या घरात एंट्री घेतली। पोलिसांनी खेडकरांच्या घरात तब्बल 2 तास चौकशी सुद्धा केली आहे आणि यावेळी पोलिसांनी पूजा खेडकरचा मोबाईल जप्त केलाय। शिवाय खेडकर कुटुंबियांच्या केअरटेकरला सुद्धा ताब्यात घेतलाय। माहिती का आपली मुलगी IPS एक मिनिट काय नंबर आहे काय नंबर द्या ना मॅडम तुमचा। नेमकं काय घडलेलं होतं ते आपण बघत होतो। ही आजची दृश्य आहेत। पोलिसांनी थेट गेटवरून आतमध्ये घरामध्ये एंट्री घेतलेली होती। त्या दरम्यानची ही दृश्य तब्बल 2 तास चौकशी सुद्धा झाली आणि या दरम्यान पोलिसांनी खेडकर कुटुंबियांच्या केअरटेकरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे। तर मनोरमा खेडकर यांच्यावर नेमके काय आरोप आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नोटीस बजावण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत त्यांनी अरेरावी केली। पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर कुत्रे सोडले। पोलिसांनी घरावर लावलेली नोटीसही त्यांनी फाडून टाकली। सरकारी कामात अडथळा आणून आरोपींना पळवून लावलं। दिलीप खेडकरांना पळून जाण्यास मदत केली। तर काय नेमके आरोप होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो। पुढे पोलिसांच्या चौकशीअंती काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे।